भाजप नेहमीच काँग्रेस तसंच इतर प्रादेशिक पक्षांवर घराणेशाहीवरून टीका करत आलेली आहे। मात्र आगामी महापालिका निवडणुकांच्या तिकीट वाटपात भाजपनेही या तत्वाचा त्याग केल्याचं दिसून येत आहे। स्वतःला पक्षातील कार्यकर्त्यांना प्राधान्य देणारे म्हणवणाऱ्या भाजपकडूनच अनेक ठिकाणी नेते मंडळींच्या कुटुंबियांना उमेदवारी दिली जाते, ज्यामुळे पक्षाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। नोव्हेंबर 2025 मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही किमान 33 भाजप नेत्यांनी आपली पत्नी, मुलं तसंच नातेवाईक यांना उमेदवारी मिळवून दिल्याचं समोर आलेलं होतं। अनेक ठिकाणी हे उमेदवार बिनविरोध निवडूनही आलेले होते। आता महापालिका निवडणुकांमध्येही हाच कित्ता गिरवला जात असून मुंबई आणि पुण्यासह इतर शहरांमध्ये अनेक विद्यमान खासदार, आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांच्या कुटुंबियांना तिकीट मिळाल्याचं चित्र आहे। एकूणच काय तर घराणेशाही संपवण्याऐवजी कशा प्रकारे तिकिटांचं वाटप करण्यात आलेलं आहे त्यावर एक नजर टाकूयात। तिकीट वाटपात घराणेशाही। राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष आहेत, त्यांच्या वहिनी आहेत हर्षिता नार्वेकर, त्यांना यावेळेला तिकीट देण्यात आलेलं आहे। त्यानंतर राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष, त्यांचेच भाऊ मकरंद नार्वेकर यांना देखील तिकीट देण्यात आलेलं आहे। तर कालिदास कोळंबकर जे आमदार आहेत त्यांचे पीए संदीप पानसांडे यांना देखील तिकीट दिलं गेलं। मग सुरेखा लोखंडे ज्या नगरसेविका आहेत भाजपच्या, त्यांचेच पती रोहिदास लोखंडे यांना देखील तिकीट देण्यात आलेलं आहे। त्यानंतर सीमा हिरे आमदार आहेत भाजपच्या, त्यांची मुलगी रश्मी हिरे यांना देखील तिकीट दिलं गेलंय। त्यानंतर आमदार सीमा हिरेंचेच दीर योगेश हिरे हे देखील भाजपकडून यंदा निवडणुकीसाठी समोर आलेले आहेत। मग आमदार नवाब मलिक, त्यांचे भाऊ कप्तान मलिक हे देखील यावेळेला निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। त्यानंतर नवाब मलिक आमदार आहेत, त्यांच्या बहीण सईदा खान या देखील निवडणुकीच्या रिंगणात। कप्तान मलिक यांच्या सून बुशरा नदीम मलिक त्या देखील मात्र या निवडणुकीमध्ये समोर येताना दिसतात। सुनील प्रभू आमदार, त्यांचे पुत्र अंकित प्रभू हे देखील आता मशाल या चिन्हावरती निवडणुकीच्या रिंगणात आहेत। विनायक राऊत माजी खासदार, त्यांचे पुत्र गीतेश राऊत यांना देखील उमेदवारी। त्यानंतर श्रीकांत सरमळकर माजी आमदार आहेत, त्यांचे जावई हरी शास्त्री हे देखील निवडणुकांच्या रिंगणात। प्रकाश फातर्पेकर माजी आमदार, त्यांच्या कन्या सुप्रदा फातर्पेकर या देखील निवडणुकीसाठी आता सरसावलेल्या आहेत। उपनेते अशोक धात्रक, त्यांचे पुत्र अजिंक्य धात्रक यांना देखील तिकीट देण्यात आलेलं आहे। त्यानंतर आमदार सुनील शिंदे, त्यांचे भाऊ निशिकांत शिंदे हे देखील निवडणूक लढवतील। मग किरीट सोमय्या माजी खासदार, त्यांचे पुत्र नील सोमय्या हे देखील निवडणूक लढवणार आहेत। राज पुरोहित माजी खासदार आहेत भाजपचे, आकाश पुरोहित त्यांचे पुत्र आहे, त्यांना देखील तिकीट वाटप करण्यात आलेलं आहे। नंतर दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट भाजपकडून तिकीट घेऊन लढताना दिसतील। बरं, एकूणच काय तर घराणेशाही संपण्याऐवजी वाढतीये